मिनिट ही बापरे तू असं अचानक वीक नको ना काढ जाऊ. अरे पण मी रोज नाही नाही केवढं भयानक दिसत ते. घाल घाल तो घाल घाल घाल. रात्री झोपताना नाही तू घाल रे ते बरं नाही दिसत ही. घाल. ए बापरे अरे हे त्याच्यापेक्षा भयानक दिसतंय रे. मुद्दामून करतेस ना तू. विचार नको ना असं करू यार. उद्या 5:30 उठायचंय मला. स्क्रिप्ट लिहायचंय परत 7चं शूटिंग आहे. ऐक ना विशू. ए विशू 5:30 गजर लावलाय. तो जर नाही झाला तर मला उठवशील प्लीज. हा बरं प्लीज प्लीज. आणि वीग 8 ठेव ना आतल्या खोलीत. एवढ्या लवकर का झोपतोस तू. 8 ठेव प्लीज 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 प्लीज. नीट वापरतो वीग आहे तो. केसांची मस्करी नाही बाळा. असं नाही करतो. महागातला वीग आहे. एवढं काय सोनं लागले. जन्माला आला तेवढा एवढा खर्च नसेल केला एवढ्या ह्याच्यावर गेलाय. जा आई देवा 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 देवा. सचिन मोठा सचिन गोस्वामा. आई तुम्हीच रे तारणहार. तुमच्यामुळे चूल पेटते रे देवा. आई समीर ए झोपला झोपला. सई हा माझा नवरा आहे बरं का. आणि ह्याचा ना आज वाढदिवस आहे. आज म्हणजे आता 12 वाजतील ना. 10 मिनिटच राहिलेत 12 वाजायला. तर त्याचा वाढदिवस आहे. मी ना त्याला विश करून असं सरप्राईज देणार आहे मोठं. झोपला ग बिचारा. काय ग बिचारा माझा नवरा. दिवसभर लोकांना हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. दमून बघून झोपतो. याला झोपला तर हा संपला. झोपला की याच्यातला कुंभकर्ण जागा होतो. याला उठवायला हवं. मी काहीतरी करून याला उठवायला हवं. काय बरं कसं बरं उठवायचं. मी ना काहीतरी करते आणि याला उठवते. तो उठला ना बापरे संपलं बापरे. नाही काहीतरी काय चाललंय. कुणाशी बोलते. भिंतीशी काय बोलतेस. जरा शांत हो ना. झोपलोय ना मी. ओके सर प्लीज. खूप दमलोय. तू ऐकलंस का मी काय बोलले ते. काय म्हणजे मी जे काय आता बोलले 12 वाजता बरं बरं झोप झोप. काय आहे काय काय आहे तुझं. ते डोरबेलचा आवाज. वडिलांनी असा काढला होता पुच 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 असा आहे आवाज. तसं नाही रे. ते तू काढतोस ना तुझ्या स्किट मध्ये तसा आवाज. आता नको ना. आता झोपायचं ना. असाच काढतोस. असं काढतो मी. असंच काढतोस ना अख्खा महाराष्ट्र ज्याच्यावर लुब्ध आहे तो असा आवाज. काय काय रे बाप. लुब्ध एवढी काय रिॲक्ट होते. नाही म्हणजे कसं कसं आवडतो लोकांना तो. असा नाहीये तो आवाज. फालतुगिरी करू नकोस तू. कसं असतं. मेहनत आहे. एक मिनिट अपमान करायचं नाही माझ्या आवाजाला. सांगून ठेवतो. असं आहे. तू का मला काढायला लावतेस. का काढायला लावतेस. झोपू दे ना. तुझा आवाज खरंच. ऐकतेस का तू जरा. अगं डोळे लाल होतील का दुसऱ्या दिवशी माझे. प्लीज आता झोपू दे मला. प्लीज डिस्टर्ब करू नकोस. चला झोपू दे. चला झोप तू काय. उठ ना सोम्या. सोमी उठ ना. ठीक आहे मी अजून 8 मिनिटं राहिली. मला वाटतं ना मी ना ती डोअर बेल ना आपली मेनडोरचं लॅच आहे ना ते नीट बंद नाही केलं. जरा बघून ये ना प्लीज. तू जाऊन बघून ये ना. मला कशाला सांगते. नाही मी हे करते ना श्वसन करते ना. मग जाता जाता श्वसन कर ना. काय फुफ्फुस इकडे ठेवून जाणार आहेस का. जा ना. जाता जाता कर ना श्वसन. कर ना एवढं का. जा ना. अरे मी नाही जाणार. जा ना. मी जाणार नाही. लॅच लावले का बघून ये ना. अरे मी नाही जाणार. तुझं काम आहे. तू जाऊन बघून ये. माझं काम तुझं काम. 1 मिनिट आता या विषयावर पण बोलूया. संसार दोघांचा आहे ना. मी जाणार नाही. ओके नको जाऊ. ठीक आहे मग दरवाजा उघडा राहिला. चोर बी राहिला. त्याने तुझा वीक चोरला. आता मला सांगू नको. कशाला चोरेल. चोर येऊन फक्त वीक चोरेल. वीकवर कशाला आहे तुझं. ते तसं नाही. अगदी वीक चोरणार असं नाही. पण समजा बाई कपाटात दागदागिने काढले आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे नेण्यासाठी आपण कापडी पिशवी आणलीच नाही आणि पटकन ते वीक मध्ये दागिने टाकले आणि चोरून घेऊन गेला तर. वीकचा काय संबंध आहे. पिशवी आहे का वीक मध्ये. वीक काही असं होणार नाही. काहीही असं होणार नाही. शंका वर्तवली. काही वीकला काही होणार नाही. अरे लेखकाची बायको आहे ना त्यामुळे चारी दृष्टीने विचार करते. आहे ना मी विचार करा. तू नको करूच विचार. ठीक आहे तुला असं वाटतं ना काही होणार नाही. नाही होणार. वीकला काही होणार नाही. ठीक आहे मग नाही होणार. वीकला कसं काय होईल. वीक जीव. मी जाऊन बघतो यार. थांब.
झालंय सगळे लॅच लावले आता आता मला झोपू दे प्लीज जगतो मी उद्या सकाळी उठायचंय मला शूटिंग आहे माझं स्क्रिप्ट लिहायचंय. ठीक आहे झोप. एवढ्या लवकर काय झोपायचं असतं पण माणसाला. अरे ऐक ना मला काय वाटतं माहितीये का ऐक ना मी आहे ना जरा गॅस बंद करायचं विसरली जरा पटकन बघून ना. तू जा. ऐक ना बघ ना तू जा मी नाही ऐक ना बघ ना. अरे मी माझ्या पायाला क्रीम लावली ना त्यामुळे उठता येत नाही. पायाला क्रीम लावलेस तोंडाला काय बूट पॉलिश लावणार आहेस. या थुकरटपणामुळे इतरांना एलईडी मिळतो आणि तुम्हाला नटराजाची मूर्ती मिळते. अभिमानाची गोष्ट होती ती मला आनंद झालेला होता. दिसला तरी चेहऱ्यावर होता काय दिसला का चेहऱ्यावर विचारा सगळं. हातभर चेहऱ्याचा पडला होता खाली. चल झोपू दे मला. टीआरपी पार्टनर बदला रे. सोम्या मला वाटतं ना समीर ऐक ना मला वाटतं दूध फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलं जरा बघून दे ना. उठ ना मी ठेवणार नाहीये खूप झालं तुझा सगळी कामं तुझी मला सांगते. जा ना प्लीज बघ. नाही जाणार आता खूप झालं तुझं. बघ ना नाही जाणार. मला काय वाटतं माहितीये का मगाशी तुम्हाला वीक ठेवायला दिलंस ना तर म्हणजे मला असं वाटतंय की मी वीक फ्रीज मध्ये ठेवला दुधाच्या ऐवजी. तू वीक फ्रीज मध्ये ठेवलास. पण ते वीकला काही तसं होणार नाही ना म्हणजे. वीकला कसं काय होतं केस आहेत ते त्याला काय होतं. नाही तसं काही होणार नाही म्हणा. पण समजा ती फ्रीज मधली आर्द्रता त्या वीकने अशी शोषून आर्द्रता अशी वीकला लागून वीक काही नाही होणार. खराब होऊ शकतो ना. नाही होणार खराब. ठीक आहे तुला वाटतं ना नाही होणार मग नाही होणार मग काय नाही होणार तर नाही. चला यार जाऊन बघून येतो यार. आता मोजून ना 6-7 मिनिटं राहिलेली असतील. थोडासा वेळ काढायचा आहे. काय रे बघितलं का दूध फ्रीज मध्येच आहे ना. त्याच्या बाजूला भांडी घासायचा काथा ठेवलेला होता. बघ मी म्हटलं ना काहीतरी काळं सारखं मी फ्रीज मध्ये टाकलं काहीतरी घोळ जाणार. बरोबर सॉरी तुझं काय मी तू पाय पडू का प्रत्यक्ष तुझी इच्छा आहे का. दार बंद केलंस ना. मगाशीच केलंय मी 3 वेळा जाऊन केलंय. सगळं केलेलं आहे मी. फ्रीजचं हो केलंय मी. त्या हो मध्ये कॉन्फिडन्स पण नाहीये. जा केलंय मी. दार बंद केलंय फ्रीज. जा ना बघून ये. बंद केलंय दार. जा बघ मग वीक दुधामुळे खराब झालं तर मला सांगू नको. काय नाही म्हणत कसं होते मला आठवते दार बंद केलंय ते. पण मग बघ दरवाजा उघडा राहिला असेल तर मग विजेचं बिल जास्त आलं तर मला येऊ दे मी भरेन. 20-25 हजार 50,000 आलं तरी मी भरेन. हे माझ्यामुळे झालं असेल तर मला खूप असू दे. आय कॅन अफोर्ड. मी भरेन 50,000 रुपये भरेन. ठीक आहे तुला हरकत नाही तर मला काहीच हरकत नाही. दार बंद आहे मला सांगते यार 50,000 आलं तर वाटला गेले. आता थोडाच वेळ काढायचा आहे. काही हरकत नाही गुड जॉब. काही नाही सगळं झालेलं आहे कळलं का. आणि आता हा वेग आहे ना मी इथेच ठेवतो. अरे नाही डोळ्यासमोरच राहू दे. सारखं ना आज जायला लागतं ना पाय दुखायला लागले. 7-8 किलोमीटर चाललोय मी आत्ताच्या. झोपू दे आता मला. समूह आता 5 मिनिटासाठी कशाला झोप. कसली काय चाललंय मग 5 मिनिटांनी बाबा मज्जा आहे एका माणसाची. मज्जा आहे आम्हाला तर काहीच नाही. काय चाललंय तू कशाबद्दल म्हणतेस तू. सोमू एवढी झोपाली सोमू. सवय तुझा वीक कुठे आहे रे. वीक समू तुझा वीक मी असं विंचरून ठेवू. हात लावायचा ना त्या वीकला. माझा वीक महागातला वीक आहे. हात लावायचा नाही त्याला. मी तुझं करिअर त्याच्यावर अवलंबून आहे. हा बरं मी शूटिंगला जाणार आहे ना तर मी असं विंचरून ठेवते ना. नको ना करू हे मी करतो ना. राट झालाय मला तशी झोप येत नाहीये ना. बरं कर पण मला झोपू दे. पण नीट करा ते कळलं का. महागातला वीक आहे तो. हो बरं. जरा ओला झालाय मी ना हे सुकट टाकते इकडे या साईडला म्हणजे मग काय होईल. समीर ऐक ना तुझा वीक खिडकीतनं खाली पडला. 22व्या मजल्यावरून खाली टाकलास तू माझा वीक. टाकला नाही पडला. अरे हे का अक्कल आहे का तुला. 22व्या नाही 12 वाजले. माझे कधीच 12 वाजले. या 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 या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. उचला. अरे काय अरे काय चाललंय.
हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हे काय आहे सगळं? बर्थडे हॅपी बर्थडे. अरे 10 तारीख आहे ना, 10 तारीख आहे, तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. अगं आज 10 एप्रिल आहे. हो. अगं भवाने, माझा वाढदिवस 10 मेला आहे. हे काय आहे सगळं? साडी भवानी आगाऊ. खांडेकर विचार, एका महिन्याने याच वेळी भेटूया. खर्च कशाला करायला लावला टकल्या? माझं काही नाही, यांच्यामुळे झालेलं आहे. 12 वाजेपर्यंत जागे राहून मूर्खासारखे. खालच्या बायकोला अक्कल नाही. त्या बायकोला माहिती नाही तुझा वाढदिवस कधी आहे. माझ्या सॉरी, मला माहित नव्हतं. फालतू साला. हे पण माझ्यासाठी नवीन आहे. नमस्कार नमस्कार. औषध खाव मारांनी. आज आपण समोरासमोर काय तर बोलूनच घ्यावे. नाही त्याचा काय म्हणजे माणसाने केवढा सुंदर दिसायचा, म्हणजे एवढा सुंदर दिसायचा. तू हैसर सुंदर दिसा, थैसर सगळ्यांच्या काळजाचा पाणी पाणी होता माहिती आहे. पण माका तुझा विशेष कौतुक हा. आमच्या कोकणातल्या माणसाची उभे राहण्याची स्टाईल फेमस केलंस ना तू. तू फोटो मध्ये असं उभ्या राहतस आणि कोकणातला माणूस असं उभं राहता. फरक एवढा होता, फरक एवढा होता. वा वा. औषध खाव. 18 वर्षाचं कौलो शिडशिडीत पोर कोण बाजू. अरे मस्करी मस्करी केलंय प्रसाद दोक माका माहिती आहे, आणि माका तुमचा खरा वय पण माहिती आहे. पण एवढ्या वयात असा शिडशिडीत राहायचं म्हणजे कमालच केलंस ना. आता आमचे बघा या वयात बटर फुगून बाहेर इलेत. काय खांडेकर. नाही कसं आहे खांडेकर, आपली पण झिरो फिगरच हा, फक्त आपले झिरो थोडे मोठे होत. तर मेन मुद्दा असो की औषध खाव. सगळा बोलले पण या पोर राहुला तर असे ना बघताना माझ्याकडे बोलतोय बोल. घे बाय माझे, याने गॉगल घातल्या ना. अरे स्किट 3D ना, या अंगावर नाही येतला. चालला तरी चालला. तर तुला काय बोलायचं असा तर बोलून टाक पटकन. काय राहुला असत मला तर बोलून टाक ना. म्हणजे माका आय लव्ह यू वगैरे काय बोलायचं बोलून टाक. आय लव्ह यू. हे बाय माझे, या आय लव्ह यू बोलला. थांबा पुढचं वाक्य काय. हा तर आता म्हणून मी बोलत नव्हते. हा मेन मुद्दा सुरू करते. त्याचा काय, माझं नाव बारकू शिवलकर आणि माका एक पोरगी हा, तिचं नाव सुलू. म्हणजे तिच्या नावाची गोष्ट अशी की जनरली पोरा औशीच्या पोटातून 9 महिने 9 दिवस 9 मिनिटं 9 सेकंदाने बाहेर येतात. पण आमचा सुलू आहे ना, डॉक्टरने दिलेल्या वेळेच्या थोडा लेट बाहेर येईल. म्हणजे डॉक्टर बोलला या जन्मात जरा सुलू येईल म्हणून त्याचं नाव सुलू ठेवला. पण आता काय झालं, सुलू भराभर 18 वर्षाचा झाला आणि माका जसा दिसता त्या गावातल्या पोरांबरोबर लयच फ्रेंडली हा. म्हणून मग त्याच्या या फ्रेंडलीपणामुळे माझ्या चेहऱ्याचा रंग उडण्याआधी तिचे हात पिवले करतय. म्हणून पेपरात एक बातमी दिली की एक वर पाहिजे म्हणून. आता एक पोरगोती का बघू घेतलो, त्याची मी वर परीक्षा घेणार आहे. आता त्या पोराची वाट बघतोय. तोपर्यंत जरा पेपर वाचतोय आणि इंग्लिश पेपर वाचतोय आम्ही. टाइम्स ऑफ वरची वाडी बुद्रू. अरे वा, दरवाजाजवळ आलोय. आता माणसाला जाग करावं लागेल, त्यामुळे बेल वाजवावी लागेल. शिरा परांडे, दरवाजावरची बेल कोणी वाजवली. दरवाजा उघडतोय, दरवाजो. हा दरवाजो उघडतोय. अरे स्किट मध्ये व्हेरिएशन द्यायला सांगितलंय, दरवाजात नाही. मरांदे जोक चालता. ये ये. हा तर पाहुण्यांनो या 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 बसा. बसण्याच्या आधी नाव सांगा. माझं नाव सामान.
कुणाचा? मी माझ्या आई वडिलांचं सामान म्हणजे सागर मानव नवले सामान. हौशी खाव असा आता सामान. पण पाहुणे तुम्ही एक काम करा, नेहमी सांगताना तुमचं पूर्ण नाव सांगा, नाहीतर एखादं आम्हाला तुमची गटली उचलून न्यायचो काहीतरी. ठीक आहे ठीक आहे, या या आता तुम्ही एवढे आल्यात तर बसा बसा. चालेल. तुम्ही एवढे कोकणात दिलात मग काहीतरी खाऊ खोया. हो हो, मला कसं आहे म्हणजे आंब्याच्या वाड्या तर मला खूपच आवडतात. त्यात फणसाची भाजी असली ना की त्याच्यावर जरा फरसाण टाकलं ना की एक चला खाऊ खोया. हो. आता मेन मुद्द्यात सुरुवात करूया आपण. तुम्ही इथे माझ्या पोरीक बघू गेलास? पोरीक तर बघू केलंच आहे. तिला जरा बाहेर बोलवलं ना तर तिचं सौंदर्य मी माझ्या नजरेत साठवून घेईन. सौंदर्य नजरेत साठवायचा, डोले फुटतील तुमचे. त्याचा काय तुम्ही हायसर इलास ना, मग हे पहिल्यांदा माझ्या पोरी जाई तुमका माका बघूचा लागतला. अरे देवा, असली घाणेरडी सवय नाही मला. माका बघूचा लागतला मग पहिली मी तुमची वर परीक्षा घेणार, त्यात तुम्ही पास व्हा, मग हे पोरगी दाखवते. अच्छा 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 अच्छा. हा मग चला वर जाऊया. पाहुण्यांनू बसा बसा. बस. जरा मोबाईल नंबर सांगा तुमचं. 9801234567. थँक्यू थँक्यू. संध्याकाळी तुमचं मोबाईल ना जरा रेंज मध्ये ठेवा. नाही काय आहे, तुमका मोठे किंवा गोस्वामींचा फोन येतलो, मगे तुमका या पंचो परिणाम कळतलो. सॉरी सर, मला माफ करा सर, माफ करा सर. आता वर परीक्षेक सुरुवात करूया. माका सांगा, लग्न करूचा हा अशी जालीम आणि विषारी कल्पना तुमच्या मनात केव्हा आली? आता सगळेजणच मला बोलायला लागले की तू मोठा झालायस मोठा झालायस मोठा झालायस. मग मला काही कालानंतर समजलं की मी वयात आलोय. म्हटलं आता 2चे 4 झाले पाहिजेत. बानू माका सांगा, तुमचं शिक्षण किती झाला? मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय, मी इंग्रजीतून MA केलंय. मग हे रत्नागिरीतून करायचं ना, इंग्रजी पर्यंत किती गेलास? सर, तुमचा मोबाईल माझ्यापेक्षा जास्त रेंजमध्ये ठेवा, कारण की सध्याचा दर्जा पाहता मोठे गोस्वामींच्या ऐवजी दशरथच तुम्हाला कॉल करेल. सर, अहो मी इंग्रजी लँग्वेज मधून MA केलंय, कळलं का? म्हणजे तुम्ही हे बिनबुडाचे धंदे केलास तुम्ही पण? धंदे कसले, चांगलं आहे ते. नाही ठीक आहे, माझ्या पोरीने पण काहीतरी इंग्लिश लिटरेचर मधून काहीतरी शिकला आहात आपण. वा वा वा, लिटरेचर. वा वा वा. कोण होते शिक्षक? प्रोफेसर अरुण कदम. जोक इथे संपवायचा आहे की वाढवायचा आहे अजून? ठीक आहे, आता हे सुरुवातीचे प्रश्न झालेत. मग सांग, माझ्या बरोबर तू संसार करणार, मग हे संसाराचा समतोल कसं साक्षीता आम्ही आता बघते. त्यासाठी तुझी एक टेस्ट घेते. या बघ, यो चमचो हा आणि ही गोटी. ह्यो चमचो म्हणजे तू म्हणजे नवरो, आणि ही गोटी म्हणजे माझी पोरगी म्हणजे बायको. आता हे चमचो गोटी तोंडात ठेवून या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचा. मी 3 म्हटल्यावर सुरू करायचा. बघतोय कसं संसाराचा समतोल साधतो. धर बघूया. हा चमचा म्हणजे मी, बराबर, आणि गोटी म्हणजे तुमची पोरगी, बराबर. ह्याच्यात तरी सुंदर आहे. आता तयारीत राहायचा. मी 3 म्हणते मग तू सुरुवात करायचा. तयारीत राहा. बघा, 1 2 3 म्हटल्यावर घाई गडबड करू नको. लक्षात ठेव, समतोल साधायचो. संसारात हो. जा परत लाईनीवर जा. आता 3 म्हणते आम्ही. चल, 1 2 3 म्हटलं. चप्पल पण काढायच्यात काय आधी? चप्पल पण काढूच्या, तुका घसरशील पायरी ना, म्हणून म्हटलं. चल जा जा. आता 3 म्हणते. परत तयारीत राहो, यावेळी गडबड नको. 1 2 3च्या आधी बेस्ट. 1 2 3 म्हणा. मी इथे येणार, इथे जाणार, इथे जाणार, इथे येणार. काय करत द्या ना मला. भावनानु गप बसा. काचाकाच बोलू नका. पचकन आटे कचकन जातला. हे असं नको. जा जागेवर जा. आता मी म्हणतोय जा. तयारीत राहो. संसाराचो समतोल साधूचो. तयारीत राहो. चल. तयारीत राहो. 3 लवकर समतोल साध. धाव. पाहुणे धावा. आवशी खाव, गोटी पडली. पाहुण्यांनो माझी पोरगी पाडलाच ना. बापसाचा कालीच कर पेटला. घबरावा. तुमची पोरगी पडली याचा अर्थ तुमची मुलगी नालाय काय चंचल आहे. मी चमचा आहे, सरळ होतो. अरे काय सरळ होतो? चमच्याने गोटी सांभाळू गोविला. पोरगी कशी चंचला. काय पण काय बोलतात. तुमका काय दे चमचा दे. तुका दाखवतोय. यो पोरगो बरोबर. ही पोरगी तुमका समतोल साधूक नाही आलो. तुमका आता दाखवतोय. यो बघ, यो नवरो, ही बायको. त्यांच्यामध्ये ह्या असता. पीठ घालायचं? पीठ नाही घालायचं. प्रेम आणि विश्वास. नवरा बायकोच्या नात्यामध्ये असा प्रेम आणि विश्वास चपकल बसला ना, असा
की मग हे समतोल राहता. या बघ आता या लाईनीपासून त्या लाईनीपर्यंत समतोल झाले की नाही मग हे या असा असता असा करू तर काय पाहुण्यानं. हो यांची ठीक आहे हिची ठीक आहे. तुम्ही पीठ घेतलं मला पीठ द्या. अरे हो माझा प्रेम आणि विश्वास आहे तुझा प्रेम विश्वास तू मला आणि घे. या काय ना तू या परीक्षेत फेल झालं सा आता दुसरा काय नाही माझी पोरगी तुका मी देणार नाही मारायला. त्या मुलीला बाहेर बोलवा ती बघू तरी मला कळू दे कुठलं सौंदर्य मी माझ्या पायावर मारून देतोय मला कळू दे ना. तिला बाहेर बोलवा जे काय होतं ते तिच्या समोर होऊ दे तिला ऐकू दे. पोरगी बाहेर योग होई हा शेवटची टेस्ट घेते त्याच्यात पास झालंस ना मग पोरगी बाहेर बोलव. सारख्या टेस्ट नका घेऊ तिला बोलवा. नाही ही टेस्ट देऊ लागत मग तिला बोलवते. देशील टेस्ट एक थांब ही टेस्ट काय आहे माहितीये काय चप्पल काढ पहिली. हा या बघ क्रिएटिव्हिटी आणतोय पुढे. हा ही टेस्ट काय आहे माहितीये काय तुला सांगतोय ऐसर उभं राव. हा ते काय मल्ल काम करायचं मल्ल काम नाही रे संसार आहे ना संसाराची कसरत असतात ती बघूची टेस्ट. हा इकडे थांब हा थांब आणतोय सगळा सामान तयार करून ठेवलेला क्रिएटिव्हिटी आहे बाबा अशी जमत नाही ती पुढे हायसर ये. हा बघ ही संसाराची कसरत तुका जमूक होई. हा खाय गुंतला की काय आपल्यासारखा. हा चल हा ही संसाराची कसरत यो दोरो बांधले तुझ्या पायात. हा कसा संसार म्हणजे एक कसरत असता बाबा नवरा बायकोने एकमेकाच्या साथीने करूची असता. आता कसा या बिस्किट तुका खाऊचा पाय वर घ्यायचा बिस्किट खाली आला की खाऊचा. चल चल रेडी असत. हा चल पटकन 3 म्हणू 3 ते 1 2 3 करू काय परत 4 चौकात मला एवढं कधी कोणी गंडवलं नव्हतं. आता घे आता संसाराची कसरत जमूक होई. हा घे चल घे खा. हा भेटतला भेट घे. अरे काय करतस पाहुणा गपचूप सावकाश भेटत. अरे ढासमार अरे काय अरे काय करता हो पाहुणे चुकीचं आहे हो. बिस्किट चुकीचा क्रीम बिस्किट लाव. बिस्किट काय चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे सगळं चुकीचं आहे. असं नाही ते बिस्किट माझ्या जवळच येत नाही मी त्याच्या जवळ जातो पण ते माझ्या जवळ नाही. मी आता काम करूया तुका दोरी एक बांधणे बिस्किट तुका खाऊक सांगते आणि मग पोरगी बिस्किट दे चालत तुका काय करताय काय बोलताय कळतंय तुम्हाला. अरे ही कसरत तुका संसाराची जमू गवी रे. आणि कसरत करताना माणूस उपाशी राहतो त्याचा काय. अरे ह्याच बघूचा होता ना. अरे कसा संसाराचा दोरो पायात असलो ना आणि माणूस कसरत करत असलो ना की प्रसंग वादान राखायचा. आपले हात मोकळे असतात ना बिस्किट तोडायचा आणि खायचा. संसारात मोहाचे क्षण येतात पण त्या मोहाच्या क्षणी असं मोहाच्या मागे पडलंच ना की नवऱ्याचा पोट उभाशी राहता. बिस्किट मस्त आपण कसले लेक्चर देताय तुम्ही कसले लेक्चर देताय. इथं लग्नाचा नाही पत्ता मुलीचा नाही पत्ता कुठं खरडे झाकून ठेवले बाहेर काढा दिला. नाही माझी पोरगी तुला ना या तुका टेस्ट बीस काय जमलेलं नाही. चल अरे दाखवा ना मी एवढं लांबून आलोय दाखवा त्याला मुलगी कशी आहे. तू बस तुका लग्न करू जा ना चिडा नको. एक काम कर मॅट्रोमोनी मध्ये ना तुझं नाव रजिस्टर. अरे काय मरू तिकडे जाऊन तिकडे काय होत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय ना मी. माझ्याकडे कसा गेलास मला सांगा ती तू. मला लग्न करायचं तुमची मुलगी दाखवा म्हणजे मला कळेल. आवशिका तुका माझ्या पोरीशी लग्न करूचा मग तुका 30 वर्ष थांबूचं लागतला. त्याला काय आता मी 10 वर्षांनी लग्न करणार मगे मला पोरगी होतली मगे तू लग्न करणार मी कौलो आहे ना आता. तुमच्याकडे मुलगी नाही मग तुम्ही मला परीक्षेला काय बोलवलं पेपर मध्ये ऍड का दिली. त्याचा काय मी रिटायर्ड माणूस रे घरात एकट्याला बसून कंटाळा येत. मग काय करते पेपरात अशी ऍड देते कोण ना कोण तुझ्यासारखं येत ना मग त्याचं पोपट करतय. अरे गॅरंटी संपलेल्या माणसा तुझी मस्ती नाही गेली अजून. अरे माझी मस्ती माझी काही मस्ती आहे अजून. तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी अख्ख्या जगात नाही बघितलाय. त्याच्यात दुमत नाही आपण. एक सच्चा ब्रह्मचार्याला शाप लागेल तुला लक्षात ठेव. तुझा कधी लग्न होणार नाही. माकडा तुला मारतोय वरून तू खाली चोळतोय जो. आता कुठं चुळशील आता कुठं चुळशील. लायसन्स आहे गाडीचे पेपर आहेत सिग्नल पण आपण बोलणार नाही कशाला मारताय साहेब. चैन कुणी मारली बाईच्या गळ्यातली चैन कुणी मारली तूच मारलीस का नाही. तुला 100 वेळा सांगितलंय त्या चौकात CCTV आहे तिथं नाही तसलं काय करायचं जरा सुधारा पण नाही सुधारायचे. तिथंच तुम्हाला चोऱ्या करायची त्या चोऱ्या करायची त्या तुम्हाला. उठ 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 उठ
एक मिनिट साहेब काय तुमचा प्रॉब्लेम काय काय चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे की सीसीटीव्ही समोर चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे म्हणजे आता तू माझी उलट तपासणी घेणार का नाही साहेब अरे आता तू मेला आता तू कुणाला पण घेऊन ये तू पोलिसांनी घेऊन ये तू वाचतच नाही आता साहेब तुम्ही आता पोलीस आहे मला सांगणार का तू नाही. हा, मला साहेब हा, मला ओ साहेब मला सांगणार का तू? ओ साहेब मला सांगणार का साहेब तू? हा, बेन्या, तू साहेब हा, बोला बघितलं का कोणाला पकडून आणलंय हमरे का तुमरे का ओय, शपथ हॅलो नमस्कार शपथ लगा खरं खरं आहे का हा मग लगा मग सर नमस्कार सर नमस्कार मला म्हणजे सुचना झालं काय म्हणजे कसं हे नमस्कार बघितलं का कोण आलंय सर मी आलोय त्याला का मारताय सर? नमस्कार अरे बसाय द्या सर बसाय द्या मग कोण आलंय अरे नाही सर ही तुमची खुर्ची आहे सर मला नको खरंच नको सर. नाही. ही तुमची खुर्ची आहे सर. नाही हो तुमच्यासाठी काय पण हो अरे सर सगळं तुमचं बस अख्खं पोलीस स्टेशन तुमचं हा अरे चहा सांगितलं का सांगितलं चहा खायला सांगा काहीतरी पाणी घ्या. नाव सर, पाणी घ्या, पाणी नाही घ्या. पाणी घ्या साहेब थँक्यू. घ्या साहेब, निवांत बसा काय टेन्शन नाही टिकून बसा हा, काय तुझं काय कोण आहे परत एकदा बोल ए कोण आहे कोण आहेत हा दी ग्रेट समीर चौगुले हास्य महामाती अयो सॉरी अहो हास्य महारथी आहे ते फडकी लाज वाटली पाहिजे लगा आबरू काढू नका की बसा तिथे सॉरी हास्य महारथी होय. समीर चौगुले थँक्यू सर थँक्यू. लगा लगा भारीच वाटलंय मला ह्यांना कशाला घेऊन आला तू हो दारू पिताना पकडले त्यांना ड्रंक अँड ड्राईव्ह करत होते नाही सर काहीतरी गोंधळ झालेला आहे. नाही साहेब तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होता नाही तसं नाहीये सर गैरसमज झालाय. लगा शोभतं का साहेब नाही, तुम्हाला बरोबर. काय चालू आहे इथं लगा रोड सेफ्टीचा सप्ताह चालू आहे होय, इथं होय. हा आमच्या डिपार्टमेंटचे लगा मोठे मोठे अधिकारी आलेले आहेत तिकडे हा काय चाललंय तुमचं शोभतंय का तुम्हाला नाही. सांगा बरं आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत लगा ते जीव तोडून तुम्हाला सांगतायत की हेल्मेट घाला गाड्या चालवताना सीट बेल्ट लावा सिग्नल तोडू नका तरी पण लगा तुम्ही तीच करताय नाही सर, आणि तुम्ही तुला दारू पिऊन गाडी चालवताय होय? नाही बोलू नका नाही सोबतच नाही हो तुम्हाला असं करू नये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने लगा तुमच्याकडे बघायचं आणि तुम्ही डुलत चालायचं अहो पण सर कसं वाटतं? मी काहीच केलेलं नाही यातलं माझं ऐका थोडं. नाही हो ना. का दादा का सेम टू सेम का नाही होय सर त्या प्राजक्ता मॅडम. सर मला दिसली प्राजक्ता दिसली तुमची धन्यवाद मी दाढी असून दिसली सर खुर्ची सकट सर दिसली मला खरंच. धन्यवाद पण तसं सर माझं एवढंच फक्त म्हणणं ऐकू द्या आल्यापासून मला काही बोलायला दिलं नाही त्यांनी सुद्धा ऐकलेलं नाहीये सर काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय झालं काय झालंय की आमच्या एक ते काही जण सिंगापूरला जाऊन आले तर त्यांनी ते वाईन चॉकलेट्स आणलेली होती म्हणजे त्यात वाईन असते बघा हा ती चॉकलेट तर ती वाईन चॉकलेट्स मला दिली तर मी खाल्ली म्हटलं अरे याच्यात वाईन आहे हा तर मग पृथ्वी म्हणाला अरे इट्स फाईन तर मला वाईन आणि फाईन तो विनोद आवडला म्हणून मग मी ते खाल्लं मी आणि मग तो वाईन खाल्ले आणि याने मला पकडलं की अरे चल पकडले वाईन इट इज वाईन ना जस्ट झालोय एवढ्या ह्याच्यात एवढंच असतं ते नाही तेवढं नाही साहेब अहो वास आला मला वास नाही का येत नाही सर पण मशीन पण नव्हतं ना सर आपल्याकडे मशीन कशाला पाहिजे अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडं मला सगळ्या डिपार्टमेंटचा वास येतो यांचा येणार नाही होय आणि यांनी कबूल केलं की नाही चॉकलेट मध्ये वाईन होती म्हणून कबूल केलं की पण नाही सर हो, त्याचं पण- ऐका सर आवाज माझं चढवू नये, मोठे आहेत हे हात जोडलेले आहेत मी माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे प्रमाण किती आहे त्याचं वाईनचं हो की नाही बरोबर आहे. हो की नाही मी उद्या कप सिरप प्यायला आणि चल घरी चल, असं केलं तर कसं चालेल मला सांगा नाही साहेब असं नाही का किंवा जरा द्राक्ष जास्त खाल्ली ए पकड याला असं नाही होत ना सर. मी काय गटागटा करून एवढं हे नाही ना संपवलं सर माझा मुद्दा तो इट इज जस्ट वाईन सर टीव्हीत बघ ती मस्त घे अरे नाही सर सर मी कधीच जेन्युन करताय तुम्ही लगा. सर मी जेन्युनली तुम्हाला सांगतोय माझी खरंच काही चूक नाही, माफ कर. नाही, प्लीज प्लीज अंडरस्टँड माय प्रॉब्लेम होय, इट बरं, जस्ट
चौगुले एवढंच साहेब आहे. हो, हे बघा. अरे ते जोक नाही सर करत आहे मी. नाही साहेब 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 अहो मी तू पारावून गेलो तुम्हाला नाही, पण thank you. तुम्हाला का अक्कल आहे का काय आहे. एवढ्या मोठ्या माणसाला का तुम्ही इथं घेऊन आला वेळ वाया घालवला थँक्यू त्यांचा. मला नाही, आता टेन्शन मला रिलीज नाही काय काळजी नाही. तुम्ही गेलात तरी चालते हो नाही सर 2 मिनिटं बसा होय होय इथे बरं बसाच तुम्ही होय. चहा पिऊन जावा हो, बस, चहा बस. सांगितलं. Yes, yes. हा, बसा 2 मिनिटं बसा काय अहो सर मुद्दा मांडलंय त्यांना इथं मुद्दाम म्हणजे हा म्हणजे अहो हास्य जत्रेत काम करतात ना ते हा मग हा, मग तुमचं पर्सनल काम आहे ते सांगून टाका ना पटकन ती वय नाही नको ती नको ते नका अहो, सांगा की नाही नको लवकर एवढं मोठं मान सांगा हो. मला कसं तरी वाटतं लागा तुमच्या मनात आहे ना मनात आहे ना तुमच्या हा म्हणजे हाय हा, मी सांगतो. ओ नको अहो, थांबा राहू द्या. चौगले Yes, yes. साहेब तुम्हाला सोडायला तयार आहे अरे थँक्यू व्हेरी मच साहेब अरे तुमच्यासाठी फुल लॉट ऑफ हे म्हणजे पण त्यांचं तुमच्याकडे एक काम आहे हा, सांगा ना काम सांगा ना सर काय काय काम आहे बोला बोला. हे म्हणजे अरे सर बोला ना सर मला हे कसं तरी वाटतं ते माझ्याच्याने जेवढं होईल मी सगळं करेन सर प्लीज बोला नाही हा, साहेब हा. ते हे म्हणजे तुमचं हे आहे ना काय? महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मला माहिती आहे सर तुम्हाला लाईव्ह बघायला यायचंय नाही. कुटुंबाला घेऊन यायचंय काही नाही. प्रॉब्लेम नाही आहे सर आमच्याकडे सुनील डांगे आहे त्याला नाव फक्त सांगावं लागतं तोंड तो वाकडं करतो आपण दुर्लक्ष करायचं बाकी काही प्रॉब्लेम नाही सर यू विल एन्जॉय सर मी बोलतो सर नाही ओके साहेब ते नाही ते शूटिंगला नाही यायचं मला मग ठीक आहे मग वेळ नसेल तर तुम्ही फोटो काढू शकता सई प्रसाद खूप चांगले स्वभावने सर हो. आणि काही आणि हे बघितल्यावर काय येणार नाही ते म्हणजे काय तसं हे येत म्हणजे नाही. हेच आहेत म्हणजे. आणि नाही खूप चांगले आहेत आणि प्राजक्ता वगैरे खूप चांगले आहेत सर ते नक्की फोटो देतील sir. तसं नाही चौगुले तसं नाही हा मग वनिता वगैरेचे फोटो पाहिजेत का हाय वनिता आहे इशाडे आहे शेवाली परब आहे प्रियदर्शनी इंदलकर आहे ह्या जमा झाल्या की पीपी येतोच तिथून फोटो काढायला येतोच आणि त्याची आयडिया कशी आहे सर तो डायरेक्ट येत नाही आधी येतो वनिता ते आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का आणि सर मग सर काय होतं गर्दी असते आणि मग त्यात पीपी बाहेरून बघतो गर्दी आणि तो जातो वने आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का सर आता एवढं बोलल्यावर आपण म्हणतो चल चल तू पण ये आणि मग असे तो सर फोटो काढतो पण इशू नाही आहे सर मी बोलतो ते. नाही पण ते फोटोचं नाही फोटोचं नाही फोटोचं नाहीये? पण तुम्ही आता ते हे बोलला सगळं हा. पण तुम्हाला खरं सांगू हा, हा. का म्हणजे तुमची अख्खी टीम आहे की नाही हा. सगळे ऍक्टर लोकांची हा. त्याच्यात पृथ्वी कांबळे 1 नंबर बरं का आपल्याला तेच लय आवडतोय नाही, बरोबर म्हणजे आहे. एकमेव परिपूर्ण ऍक्टर नाही बरोबर आहे मग आम्ही काय सर व्हॅनिटीतला एसी कमी जास्त करायला नाही आहोत ना. म्हणजे नाही, कसं म्हणे नाही सर मला चौगुले साहेब नाही सर नाही अहो तुम्ही ग्रेट आहे नाही आहे अहो तुम्ही ग्रेट तुम्ही वरच्या लेवलचे ते जरा नवीन पोरं म्हणजे भारी करतोय ते सर मुद्दा तो नाहीये पण काही प्रॉब्लेम नाही सर आय कॅन हेल्प यू आउट सर नाही मला म्हणजे मेन हे सांगायचं म्हणजे हे अहो काय साहेब टांबर लावून ठेवलंय हा. मी सांगतो हे बघा चौगुले आमचे साहेब लेखक हा, आहेत तुमच्या हास्य जत्रेसाठी खूप मोठं स्किट लिहिलंय ते स्किट तुम्ही घेऊन टाका म्हणजे तुमचा काय तो टीआरपी फेअर पे 1 नंबरवर येतोय नाही तर नाव बदललं तर बघा काय सांगतोय मी तो स्किट लिहिला तुम्ही त्यांचं लिहितात त्यांचं तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्या दिवशी आपण लॉकअप मध्ये होतो आधीच आपण गम मध्ये होतो त्यात बाहेर साहेबांना कळा सुचले की जर आपण स्किट दिलं पाहिजे ते धनाधन कॉमेडी देत होते मग साहेब आहे आत माझ्या कपाळाला आला घाम घाम आला कपाळाला घाम आला सर मला कळलं काहीच problem. कपाळाला आला घाम तर माया बोलले ए आयक आयक म्हणजे आयक नाही आयक 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 ही साहेबांनी कॉमेडी ऐकवली ना अख्खा गम विसरून मी अख्खा पोलीस स्टेशनवर हसत लोळत होतो म्हणजे मी लोळतोय बाहेर आतून साहेब कॉमेडी ऐकवत आहेत एका पोहे माझी सोय नाही झाली मी साहेबांना बाहेर कधी लावून पळून गेलो माकडा तुझ्यामुळे नोकरी गेली असती का माझी नोकरी गेली असती सस्पेंड झालो असतो मी सर पण हे खरं आहे सर नाही पण काय झालंय साहेब म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगणार ह्यो माझा पहिला प्रेक्षक आहे पहिला प्रेक्षक आहे म्हणजे ह्यानं एवढी दाद दिली की नाही मला माझा कॉन्फिडन्सच वाढला हे मानलं पाहिजे सर तुम्हाला खरं तर सांगू का मी आय एम सॉरी टू से तुम्ही रांगडे दिसता एकदम रांगडं व्यक्तिमत्व आहे पण तुम्ही लेखक असाल यावर माझा खरं तर खरंच विश्वास बसत नाही पण म्हणतात ना प्रत्येक वर्दीच्या मागे एक दर्दी कालावंत दडलेला आहे खरं सांगतो म्हणजे हे त्याची प्रचिती आज मला आली क्या बात आहे पण नेक्स्ट टाइम नक्की भेटू हा कधी वेळ असेल मग नंबर मी देऊन ठेवले आपण नक्की भेटू हा आता ऐकून टाका की
आता कशाला नको आता नको ऐकावं नाही नको ते मोठे आहे, मला जायचं पण आहे ऍड शूट आहे मला. जाऊ जाऊ साहेब तुम्ही काय अहो थांबतील ते थांबा नाही नाही बघा मला खरंच जायचं आहे. थांबा म्हटलं ना फडके थांब 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 थांबायचं. हो ऐकू ऐकू कशाला फडके तुम्ही अहो ऐकू मला पण हे कपाळाला फुटला घाम. होय होय हरकत नाही. रिलॅक्स रिलॅक्स. मला साहेब तुमच्याकडे जमणार नाही म्हणजे अरे नाही नाही, तसं काही हे नाहीये. तुम्ही फोन कुठे गेला फोन म्हणजे ह्याच्यात वाचून दाखवा हो तुम्हाला. हो, हरकत नाही. येस येस घाबरू नका. रिलॅक्स व्हा. छान. नाही, नाही, थोडं- आम्ही सुद्धा आधी रॉच होतो. असं काही हे नाहीये म्हणजे. तुमच्या समोर हे करायचं म्हणजे नाही 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 प्लीज प्लीज जे काय तुम्ही बडबड हे करू ऐका. काही नाही. काय होतं येस. हे जे हे दोनच हे आहे ती पात्र. अच्छा दोन पात्रांचं. दोन पात्र म्हणजे दोन पोरं म्हणजे हा Good. एक त्यातलं हे असते ती म्हणजे हे आपलं इन्स्पेक्टर असते ती एक आणि एक हे असते ते कैदी असतो कैदी. फडके थांबा ना जरा सुरू होऊ द्या ना माझं. पुढचं आठवलं म्हणून गबासा मला ही हा तर ही असतो एक इन्स्पेक्टर असतो एक ही कैदी असतो. मग इन्स्पेक्टर कैदीला घेऊन येतो आणि ही इन्स्पेक्टर कैदीला बोलतो बोल पट्टा पट्टा नाहीतर मग पट्ट्यानं मारीन तुला चट्टा चट्टा. चांगलं जमलं हे. बोल पट्टा पट्टा पट्ट्यानं चट्टा चट्टा असं एक. कसं वाटलं कसं वाटलं हे आहे मस्त मस्त आहे. इट इज अ गुड स्टार्ट म्हणजे सुरुवात भारी झाली इट्स अ गुड स्टार्ट. आता पुढे नाही हो पुढे ते पटकन पुढे धिंगाणा म्हणजे लय धिंगाणा पुढे 1-2 मिनिटात पटकन संप. मग काय होतं मग कैदी म्हणतो ही साहेब मला सोडा. हा हे झालं ना झालं. कैदी म्हणतो साहेब मला सोडा. छान आहे, सर. मग हे म्हणते इन्स्पेक्टर म्हणतात कुठला साडा साधा सोडा का मसाला सोडा. मसाला सोडा. चल तिकडं हा चल वाजविनी एक. मग ही कैदी म्हणतो मला सोडा मग मसाला सोडा. मग ते म्हणतात की मग आम्हाला काय हे आम्हाला लिंबू सोडा. नाही नाही नाही, 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 लिंबू सोडा शेवटचं वाचलं. ती पंचलाईन होती आधी वाचली. मी आता ऐकलं नाही असं. तुम्हाला तुमच्या समोर जरा ही होते नाही टेन्शन खरंच घेऊ नका. एकदम छान तुम्ही वाचताय. फक्त पुढच्या काही सेकंदात हे ऍड शूट आवडेल तुम्हाला म्हणजे बघा. हा मग ते म्हणतो की मला सोडा. मग हे म्हणतो मग आम्हाला काय गोटी सोडा आणि हवालदार तुम्हाला काय लिंबू सोडा. इथं जोक लिंबू सोडा मध्ये इथं कसं वाटलं कसं वाटलं. हे वेगळं आहे जरा. हे खरंच वेगळं आहे. नेक्स्ट टाइम आपण भेटू. नाही गुड. ह्याला एक ऑप्शन पण आहे माझ्याकडे. नाही हेच एवढं हिलेरियस आहे ना. ऑप्शनची गरज नाहीये. आपण ते पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम आपण वाचू. ऐका माझं साहेब मेन सुरुवात पुढे होणार आहे गोष्ट. आताची सुरुवात झाली पटकन समजा. हो, लगेच हा मग काय होतं कैदी बोलतो साहेब मला सोडा मी काय नाही केलं साहेब मी हाय निर्दोष. मग इन्स्पेक्टर बोलतात मग मी काय हाय खरगोश. कसं वाटलं साहेब निर्दोष खरगोश. तुम्हाला सांगतो पाठ 5ला सुटलं मला उठून लिहित बसलोय म्हणजे लय भारी सुचतं मला म्हणजे. कमाल आहे. हे जर तुम्हाला 5ला सुचलं असेल ना तर हॅट्स ऑफ आहे खरंच तुम्हाला. हॅट्स नाही नाही खरंच ग्रेट आहात. सारखं नाही म्हणजे ते पण ही ना ही पॅशन अशीच ठेवा. लिहित राहा. कळलं का. मी एवढंच तुम्हाला सांगतो. ओके मीटिंग यू सर. आणि तुम्ही जी मदत केलीत ना थँक्यू व्हेरी मच. चला येतो सर भेटूया. येस आवडलं खूप छान आहे. हो थांबा. काय कुठं चाललात. ऍड शूट आहे. नाही नाही एक काम करा. यांना विनोद कळतो असं मला वाटत नाही. तुम्ही एक काम करा तुमच्या वरिष्ठांना पाठवा. म्हणजे कसं वरिष्ठांकडनं आदेश आला की हे नाही म्हणू शकणार नाही ना. एक मिनिट वरिष्ठांना पाठवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं हे स्क्रिप्ट मी आमच्या गोस्वामी सरांना पाठवू. हा पाठवा की. नाही नाही असं नाही होऊ शकत. प्रोटोकॉल असतात. आम्ही त्याला एकदम नाही पाठवू शकत. त्यामुळे खरंच नाही सांगतो. नाही मग आम्ही पण तुम्हाला सोडू नाही शकत. ठीक आहे मी प्रयत्न करू शकतो. मी पण मला माहित नाही म्हणजे पण साहेबांचा नंबर आहे तुमच्या फोन मध्ये ना. पाठवा माझा नंबर तुमच्याकडे कसा गेला. पहिल्यांदा भेटलो. सगळं असतं आमच्याकडे. अच्छा ते लॉजिक नाहीच आहे. आले बघा पाठवलं. हा मी आता ते पाठवतो गोस्वामी सरांना.
हां पाठवले पण ते हे नाही करणार रिप्लाय नाही करणार कारण काहीही सुरू असलं की टिंग टिंग वाजलं की ते बघतात एन्झायटी वाढते म्हणजे रिहर्सल सुरू असो काही असो टिंग टिंग म्हटलं की ते बघतात पुढचं गेलं बोंबलत समोरचं कितीही महत्वाचं असेल ते आधी बघतात रिप्लाय नंतर करतात असं त्यांची ती पद्धत आहे त्यामुळे लगेच ते रिप्लाय नाही करणार असं आहे वाजलं काय आला रिप्लाय आला बघा बघा काय म्हणतात बघा समीर 85 पानांची स्क्रिप्ट का पाठवलीस 85 पानं ही स्क्रिप्ट तुम्ही 85 पानांची लिहिली आहे तुमच्या इतकं मोठं काय जमायचं नाही जेवढं जमलं तेवढं थोडं अहो हे खूप आहे तुम्हाला सांगू का जास्तीत जास्त 5 पानं लागतात फक्त आम्हाला काय खूप जास्त एवढी कशी लिहिली तुम्ही नाही माझं काय होतंय म्हणजे मी फ्लो मध्ये लिहित गेलो की मग लिंक लागते मला मग मी घुसतच जातो डायरेक्ट पण पुढं लय भारी आहे पुढं आवडलं म्हणजे पुढचं तुम्हाला माहित नाही म्हणजे ती पुढे हे येतं की नक्षी पक्षीचं एक येतं मग त्याच्यावर मग पुढे एक ती हेच काय होतं हौशी गौशी हौशीच आहे नाही त्याच्यावर एक वेगळी स्टोरी हौशी पंचेस आहेत तुमचे भारी चांगलं आहे पण मला वाटत नाहीये की सर काही हे करतील मला नाही आय एम रिअली व्हेरी सॉरी बघा ना काहीतरी होतंय का बघा ना नाही सर हे स्क्रिप्ट नाही आहे होऊ शकत माझ्या बायकोची इच्छा आहे खरंच बायकोची इच्छा माझी बायको म्हणती आयुष्यात एकदा तरी तुम्हाला हास्य जत्रेच्या स्टेजवर बघायचंय तुमचं नाव कानावर पडलं पाहिजे आयुष्यात पण मी तुम्हाला सांगतो बंट्या बाबल्याचा मी एन्काउंटर केलाय तुम्हाला सांगतो अख्ख्या डिपार्टमेंटने उचलून घेतलं मला पदक मिळालं होतं बायकोला काय कौतुक नाही बायको म्हणजे हास्य जत्रेत नाव आलं का नाही आलं नाही बायकोसाठी जरा फक्त बोलून बघा नाही पण असं नाही होणार तर हे करा की आपलं ते तुमचे वरिष्ठ कोण आहेत हे सचिन गोस्वामी सर त्यांना फोन लावा नाही फोन तर नाही मेसेज करू शकतो असं नाही एकदम मी डायरेक्ट नाही करू शकत मी बोलल्यावर होतंय सगळं ऐका ना तुम्ही लावा तेच लावत होतो असं हे करू नये ऍक्च्युली रिप्लाय नाही करणार कारण ते कसं आहे एकदा बघा प्रयत्न करू मग मी करू शकतो हे जो टाका स्पीकरवर टाका टाकतो नाही काही हरकत नाही हॅलो हॅलो समीर हां बोल ना हा सर काय नाही ते मगाशी स्क्रिप्ट पाठवली होती ना त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं कसं काही वाटलं म्हणजे त्याचं काही अरे किती फालतू स्क्रिप्ट आहे रे समीर काय वाटेल ते कशाला पाठवतो यार तू वाचत चल ना आधी इथे काय अडचणी कमी आहेत का यार तू असं काहीतरी पाठवत राहतो तुझ्याकडनं ह्या अपेक्षा नाही आहेत यार नाही बरोबर सर नमस्कार गोस्वामी सर नमस्कार कोण बोलतोय PSI रोहित माने बोलतोय MH ब्रांच हां नमस्कार ते स्क्रिप्ट पाठवलं होतं मी लिहिलंय ते अरे वा 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 आवडलं म्हणते आवडलं छान लिहिलंय साहेब छान आवडलं ना हो ते सोडा आणि गोटी सोडा तर म्हणजे बापरे फार हे ते छान आहे सर धन्यवाद ते म्हणजे करता येईल ते थोडं जरा मोठं आहे होय का म्हणजे अगदी किरकोळ एडिट ते करायला लागेल अगदी 81 पानं वगैरे किरकोळ एडिट केलं की होईल ते 81 पानं एडिट करायला लागतील हो हो नाही पण आता हे आम्हाला कुठं जमणार आहे ते एडिटिंग आणि हे त्याचं कोण करायचं मग ते नाही ते चौगुल आहे ना शेजारी समीर त्याला समीर जरा ते बघ ना साहेब सर एक मिनिट मी हे काढतो स्पीकर 4 म्हणून काढतोय सर हो सर माझं नाव कशाला घेतलं सर तू फालतूपणा कशाला करतो मग अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं यार तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम आमच्याकडे नका ढकलत जाऊ ना सर तुम्ही तुमच्या लेवलला सांभाळत चला ना यार कुठला तरी पिक्चर घेता प्रोड्युसर आम्हाला फोन करतो डेटसाठी हेच धंदे काय यार सर कधीतरी दुसऱ्याचं पण ऐका नाही एवढं हे रॉंग आहे ते हे प्रकार तुम्ही करत जाऊ नका आता ते इन्स्पेक्टर तर तू माझ्या गळ्यात घालतोय नाही सर चुकून मी ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये अडकलोय मी स्वतः नाही प्यायचे ना यार तुम्ही मग अरे मी कुठे पितो सर मी नाही पित ऐका सर मला एक काम करा सर मी नाही येऊ शकत आणि परवा शेड्यूल आहे ना सर माझं आपलं शेड्यूल आहे नाही ते तिकडचं आधी निस्तर नाही आलास तरी चालेल इकडे नाही सर अरे सर मला करायचंय शेड्यूल सर अरे यार पण ते डिपार्टमेंटचं कोण झंझट गेले यार तू कशाला हे करतो अरे नाही तू जातोस कशाला पोलीस स्टेशन सर नाही मला करायचंय सर मला करायचंय शेड्यूल करायचंय सर हा माणूस माझं आयटम ऑफिशियली वापरायला लागला आता बरं ठेव पण बोलतोय त्याचं पण कॅरेक्टर आहे ते पण माहिती काय फक्त केस पांढरे आहेत आत मेंदू ना हिरवा आहे तरुण आवडले ना तसली मला वाटलं होतं आवडणार चला चौगले तयारीला लागू आता तेव्हाही चला एक काम करा ती लॉकर मधलं काही द्या सोडून गादी बिदी टाका मस्त पैकी चौगले ना बसवा तिकडे
निवांत मध्ये करत बसायचं. काय लागलं काय खायला प्यायला बिन तसं ऑर्डर करायची. इथं कोण काय बोलणार नाही तुम्हाला. चला 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 या चला पडके जाऊ घेऊन. दारू पिऊ नका, वाईन चॉकलेट तर हात नका लावू. जाऊ द्या. सर काय रेडी आहे सर. अरे मग सांग ना. तेच सांगितलं सर. हा हे रेडी आहे ना. Ready आहे, sir. मीटिंग झालंय. हो, sir. प्रेम कळलीये काय. हो, हा, sir. चला चला. भोजने मामा, श्याम सगळं व्यवस्थित. निखिल सगळं व्यवस्थित आहे ना. भोजने मामा आज तुम्ही हवालदार नाही आहात. आज तुम्ही इन्स्पेक्टर आहात, लक्षात ठेवा. हा, नका करू. इन्स्पेक्टर आहात. हा आणि तुम्ही मी हवालदार आहे हा. सर. मी पहिल्यांदाच असा रोल करतोय सर. नाही तर नेहमी इन्स्पेक्टर, बिल्डर, बाउन्सर असेच रोल करतो. माझ्यासाठी सर हा एकदम असा वेगळा अनुभव आहे बा. हा. माझ्यासाठी तर काहीच्या काही वेगळा अनुभव. निखिल आपल्याला काही वेगळं करायचं नाहीये, आपल्याला तेच करायचंय. काय डायलॉग पाठ आहेत का. हो सर पाठ आहेत. डायलॉग आहेत. काय हरकत नाही, आपल्याला तेच करायचंय. काय ते बघा काहीतरी टोपी पी घाला, रिफ्लेक्ट होतंय सगळं डोळ्यात माझ्या. हे सिद्धू जरा हे मेकअप कर जरा. सर 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 काय मला काहीतरी बोलायचं. काय सर तुम्हाला आठवतंय काय काय गेले 150 सिनेमे भोजने मामाने हवालदाराचा रोल केलाय. माहिती आहे. होय ना. त्यांच्या चाळीसमोर एक कमान आहे, त्याच्यावर काय लिहिलंय. काय सिने सम्राट भोजने हवालदार प्रवेशद्वार. हवालदार प्रवेशद्वार लिहिलंय सर. चाळीतल्या माणसानं कळलंय ते हवालदार चांगले करतात. तुम्ही कशाला वेगळ्या वाटेने धावताय सर. एक्सपेरिमेंट करू नका सर, अंगाशी येईल. गबरे प्रसाद सर हेच चुकतं या नवीन जनरेशनचं. नवीन जनरेशन सर याला सांगा. हा यायच्या आधी आम्ही 3 सीझन गाजवून गेलोय. सर सातत्य आणि निष्ठेचं काय करायचं. बोला बोला सर तुम्ही बरोबर. माझा असिस्टंट आहेस की नाही. हो सर. हा मग नुसत्या सर टेक्निकल गोष्टीकडे लक्ष देऊ नको. क्रिएटिव्हिटी पण शिक तुमच्याकडून. तुमच्याकडून माझ्याकडनं शिक. अरे उगाच मला बुलडोजर म्हणत नाहीत रे डिरेक्शनचा. अरे या बेसिक डिरेक्टर्सनी ज्या अशा पारंपरिक चौकट्या बांधून ठेवल्या आहेत ना त्या मी तोडतो. आउट ऑफ द बॉक्स विचार कर रे. कसं आहे रमेश, काही करायचं नसतं, लोकांना सरप्राईज करायचं असतं. फ्रेम बाय फ्रेम सरप्राईज झाले पाहिजेत लोक. म्हणजे आता बघ आपले भोजने मामा फक्त हवालदार करतात, सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा आता आपल्या पिक्चरमध्ये अरे हे तू इन्स्पेक्टर आहेत, सरप्राईज असं होतील. असं होणार. ऑडियन्स असा होणार. काय आहे मुळात ऍक्टर ना ऍक्टर हा दुधासारखा असतो. मिल्क दूध आपल्या हातात असतं. त्या दुधाचं ताक करायचं, लोणी दही किंवा कॉफीत टाकायचं, चहा व्हॉट एव्हर आपल्या हातात आहे. सर सर पण मला एक प्रश्न सुचलाय. काय. दूध नासलेलं असेल तर काय करायचं. नासलेल्या दुधाचा रसगुल्ला होतो, पनीर होतो, काहीतरी होतं ना. विचार कर जरा. सर करतो. चल तिकडे फ्रेम बघ. भोजने मामा तयार आहात ना तुम्ही. नका सल्यूट. इन्स्पेक्टर आहात तुम्ही भोजने मामा. रेडी आहे सगळं. काय काय पाया पडतो म्हणजे. अरे नाही 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 तुम्ही सिनियर आहात. नाही असं नका करू. खरं सांगू का म्हणजे मनातलं बोलतो पटकन. हां आज 20 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे मी. अच्छा. पण आज तुम्ही माझं प्रमोशन केलं. म्हणजे 20 वर्ष मी हवालदाराची फक्त भूमिका करत होतो, आज तुम्ही मला इन्स्पेक्टर बनवलं. यू डिझर्व इट. सर काय तुम्ही मला ही नवीन संधी दिली आहे. तुम्ही दिलेला रोल आहे का नाही कसा चोपतो बघा सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पोझिशन हे नका करू. पोझिशन घ्या. हां सर. हां हां सर काय हे दूध स्क्रिप्टवर सांडेल असं वाटतंय मला. हवालदार आहे ना ही भूमिका मी 20 वर्ष सातत्यानं केली आहे. म्हणजे मला कोणी हवालदार बनताना असं बघितलं का मला 1-2 मिनिटं सर मला भरून येतं. कसं करणार आहे हवालदार, कसे असतात हवालदार. काय असा असतो. असं कशाला असं नाही छाती काढून उभं नसतो ना हवालदार. नाही हवालदार आहे का नाही हवालदार बिचारा असतो एकदम. बिचारा मग कसं आता बघा आपण रात्रंदिवस आपण बंदोबस्त करतो. सगळे आपल्याला सांगत असतात का बाबा जिकडं जाल तिकडं बंदोबस्त करा. है ना. मग ही काठी कशासाठी आहे. मारायला नाही ना
काठीचा उपयोग मारण्यासाठी नाहीच आहे. मग आता रात्रंदिवस आपण बंदोबस्त केल्यानंतर आपल्याला कंटाळा येतो. मग आपला आणि आपल्या आयुष्याचा भार असा त्या काठीवर टेकवून आपण रिलॅक्स झालं पाहिजे. असं फक्त आहे का नाही, काठी टेकवताना काळजी घ्यायची. कशाची 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 म्हणजे कशाची काळजी म्हणजे आता काठी टेकवताना तुम्ही रिलॅक्स आहे असं कोणी ड्युटीवर तुम्हाला बघितलं तर त्यांना वाटेल का तुम्ही ड्युटी सोडून आराम करा. मामा काय चाललंय, बोलत काय बसलाय, चला सीन करायचं आपल्याला. नाही सर, म्हणजे कसं आहे, माझी 20 वर्षांची वर्किंग आहे ना, ती हँड ओव्हर करीत होतो. नाही चांगलंय. तुम्ही बसा पोझिशन घ्या. हा सर का चांगलं करा. दूध तापायला लागले आता. गप्प बस रे, गप्प बस ना. ते असिस्टंट डिरेक्टर आहेस ना, त्याच्याकडे लक्ष दे. चला सायलेन्स. गप्प बस. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. साहेब मी खरंच सांगतो, मी काय नाही केलं साहेब. ऐका जैन साहेब हाच आहे तो चेन चोर. मामा कट करा जरा. मग काय करताय? नाही सांगतो मी, बेसिक आहे जरा. एकच मिनिट सर, एकच मिनिट. काय झालं? दादा तुम्ही आता हवालदार आहे ना, मग तुम्ही असा कसा कडक सॅल्यूट मारला? मग कडक सॅल्यूट नाही मारू शकत ना. आता तुम्ही आजच हवालदार झालेत का? शूटिंग आज जरी असलं तरी आपलं हे पोलीस स्टेशन आधीपासून असणार ना. कथेमध्ये जे आहे ते तुम्ही हवालदार आधीपासून, बरोबर, मी इन्स्पेक्टर आधीपासून, म्हणजे आपली मैत्री असणार ना, आपण सवयीची असणार. त्यामुळे एवढा कडक सालम कोणाला मारायचा? एखादा DCP आला किंवा मोठा साहेब कोणी आला तर तेव्हा कडक सॅल्यूट मारायचा. आता काय करत तुम्हाला दाखवू का मी? दाखवा ना. एकच मिनिट, इकडे उभे राहा तुम्ही. इकडे तू काय केलंय? एकांकिका चांगला जमेली इकडे. दाखवा. तुला फक्त माझ्या बरोबर यायचं. मॉब मध्ये कसं जातोस तसा. साहेब मी काय नाही केलं साहेब. जैन सर हाय ये बात क्या बात आहे भुजने मामा. ह्याचा वापर करू आपण कुठेतरी. एवढंच करायचं. श्याम लक्षात घे. हे असं कर. हा कळ. चल पोझिशन. कडक सॅल्यूट नको. ठीक आहे मामा, तुम्ही इन्स्पेक्टर आहात एवढं लक्षात ठेवा. मी आहे. पोझिशन घ्या, तुम्ही पोझिशन घ्या. आणि श्याम आत नाही. बरोबर. चल तू पण त्याच्याच बरोबर येणार ना. चल रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मी काय नाही केलं जैन साहेब हाच आहे तो चेन चोर. नाही साहेब मी गेले 2 महिने धुमाकूळ घालून राहिला. हिरोईनची चेन चोर तो. अरे बोल. नाही साहेब बोल. तोंडात काय तांबाखूचा डुच्चा भरेल का तो? काय झालं बोलले? काय झालं आता? काय झालं मला आता बघा. मी मागाशी म्हणलं ना, हे तुम्ही बिचार हवालदार आहेत ना. मग तुम्ही एवढं कशाला ओरडून बोला त्याच्यावर त्याला मूक भाषेत समजवा ना. त्याला फक्त माझ्यासमोर घेऊन या आणि त्याला सांगा की हे बघ हे साहेब आहेत. मग मी म्हणेन काय रे तुम्ही फक्त आनंद. भोजने तुम्ही त्यांना डायलॉग डिलिव्हरी का सांगताय? ओ दादा मला एवढं नका शिकवू ना. हे बघा मी पण 20-25 सिनेमे केलेले आहेत मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंडस्ट्रीत मला आहे ना डिरेक्टरचा आर्टिस्ट म्हणून ओळखतात. मलेरिया. कशात मलेरिया? म्हणजे सर आता तुम्ही समोरात म्हणून सांगतो, तुमची बोली आहे का नाही एकसुरी आहे. एकसुरी त्याच्यामुळे हवालदार खरा वाटत नाही. हे बघा काय खरं खोटं वाटायचे असेल ना त्यांना वाटेल. तुम्ही तुमचे वाटणं बंद. राजपूत थांब मामा. मी आहे की नाही डिरेक्टर कोण आहे? मी आहे ना. मग मी सांगतो ना त्यांना, तुम्ही नका सांगू. पोझिशन घ्या तुम्ही. पोझिशन घ्या. अरे नीट कर ना बाबा राजपूत. नीट कर ना, अदबीनी कर ना जरा. अरे सर नीटच करतोय ना मी. गेले 500 एपिसोड हेच तर करतोय मी. आता काय जीव देऊ? सर ते जीव म्हणाले. काय म्हणाले? जीव ऐकलं ना मी. मला पण का नाही? ठीक आहे, शोभेची वस्तू आहे ही. सर नंतर डबिंगला प्रॉब्लेम. गप्प बस. डबिंगला काय माझ्याशी बोलतोय तो? जीव नको देऊस बाबा तू. श्याम जीव नको देऊस. हो सर. चला सीन सुरू करा यार. चल रे ऍक्शन. साहेब मी काहीच नाही केलं साहेब. खरं सांगतो साहेब. मारू नका साहेब. मी काय साहेब मी काय नाही केलं. हिरोईनची चेंज चोरतो. नाही साहेब. बोल लवकर बोल. मारीना तुला असा. साहेब हाच येतो. हाय का तो? हो मी बघतो त्याला. इकडे ये. कबूल कर. काय केलंस तू? एकांकिका. इकडे तुला कशाला आणलं? चोरी केली ना. पटकन गुन्हा कबूल कर. हे बघ तुला म्हणून सांगतो,
हे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, एवढा मारतील तुला, एवढा मारतील का तुझे उठण्याचे बसण्याचे वांदे करतील. कळलं तुला? हा, लगेच कबूल करून टाका. आणि एवढा कशाने खंगला रे बाबा? चहा पिणार आहे? कांदा भजी पण आली, आणू? साहेब यांना चहा आणतो, तुम्हाला कांदा भजी आणू? कोण आहेस तू? अरे काय करताय भुजने? सर कट करा सर. अरे झालाय कट मगाशी. सर अरे यार भुजने नका ना असं करू. सॉरी भुजने तुम्ही इन्स्पेक्टरचे डायलॉग घ्या ना. मी इन्स्पेक्टर डायलॉग पाठ नाही केले. मी सवयीनं हवालदाराची पाठ केले. काय आहेत इन्स्पेक्टरचे डायलॉग? हसतोयस तू? डायलॉग सांग. बसा, फील घेऊन सांग. अच्छा, म्हणजे तूच आहेस तो कांदेवाडीत धुमाकूळ घालणारा चेन स्नॅचर. आता सापडलास. आता असा बोलता पोपट लावतो ना तुला की कसा मिठू मिठू बोलशील बघ. गेले 2 महिने गेले, माझे 4 महिने झाले. इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. अच्छा, तू चेन स्मोकर? नाही, मी त्याच्या पुढे आलो. चेन स्नॅचर. चेन स्नॅचर. पुढची 2 वाक्य अशी आहेत. अजून 2 आहेत. हा, गेले 2 महिने तू पोलीस स्टेशनला नाचवलंस. आता तुझी मस्ती अशी उतरवतो ना मी की नाव नाही सांगणार इन्स्पेक्टर भोजने म्हणून. इन्स्पेक्टर झाली रे झाली. आता तुझी पिवळी झाली. ऍडिशन कशाला? काय ती वाक्य ते बोलत नाहीयेत. घे ऍडिशन. हे आणि हे करू नका. नाही सर हे चांगलं वाटतंय मला. सकाळी दाढी करताना सुचलं. हे तुला सुचलंय, हे नवीन आहे. चल तिकडे. होईल भोजने? कराल तुम्ही? हा, करायला करू शकतो सर. आता कमी वेळ आहे ना, मग वेळ कमी आहे. मी काय म्हणत होतो की माझे इन्स्पेक्टरचे डायलॉग आहेत ना, ते ह्यांना बोलायला द्या. हा, मी फक्त इन्स्पेक्टरचे एक्सप्रेशन दाखवतो आणि त्याला घाबरवतो. एक्सप्रेशन दाखव. हा, काय एक्सप्रेशननी काय तुम्ही इन्स्पेक्टर दाखवणार आहेत? दाखवा. हे असं एकदा. हा, हे एकदा झालं. वेगळं तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता ना. दुसरं आहे हे दुसरं आहे. तर काय करताय भोजने? अहो तुम्ही हवालदार आहात ना, इन्स्पेक्टरची वाक्य का बोलाल तुम्ही? मी कळलंय मला. मी चुकलोय, मला कळलंय. सर पुन्हा एकदा ओळख करून देतो. इन्स्पेक्टर हवालदार. सर सायलेन्स. सर हा भोजने, आपण सस्पेन्स ठेवायचं का अजून? हा, एक म्हणजे काय करूया आपण. इकडे तुम्हाला आधीच तुम्हाला सांगतो. हा, आता मी इन्स्पेक्टर आहे. हा, पण हे आपण सांगायचं नाही की मी इन्स्पेक्टर आहे. मी इन्स्पेक्टर आहे पण मी हवालदाराचे कपडे घालणार आहे. हा, मग म्हणजे सस्पेंड ठेवायचं ना आपल्याला. सस्पेंड ठेवा. हा, मी इन्स्पेक्टर आहे आता, पण मी हवालदाराचे कपडे घालणार म्हणजे मी हवालदार आहे. हां, आणि हे हवालदार जे आहेत ते इन्स्पेक्टरचे कपडे घालतील, पण ते हवालदार नाही आहेत कारण त्यांनी इन्स्पेक्टरचे कपडे घातले आहेत. मग ते हवालदार हे तुम्ही कोण आहे? हवालदार आहे ना. नाही, आता तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घातले ना, तुम्ही इन्स्पेक्टर आहे. मग तुम्ही इन्स्पेक्टरचे वाक्य बोलायचं काय? सगळं नीट आहे ना? मग हवालदारचे कपडे घातलेला इन्स्पेक्टर बोलणार आहे सगळं नीट आहे सर. मी कळ तुम्हाला सर, आता मी इन्स्पेक्टर आहे पण हवालदारचे कपडे घातल्यावर कळणारच नाही की मी इन्स्पेक्टर आहे आणि हे हवालदार. काय 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 बोलताय काय तुम्ही भोजने? सोपं आहे सर. काय सोपं आहे? मी इन्स्पेक्टर आहे आता पण मी हवालदारचे कपडे घातले का नाही मग मी हवालदार वाटेन, आणि तुम्ही हवालदार आहेत पण तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घालायचे म्हणून तुम्ही इन्स्पेक्टर वाटणार आहे, पण तुम्ही हवालदार. भोजने, त्यापेक्षा तुम्ही वाक्य पाठ करा ना इन्स्पेक्टरची. नाही ना होत सर, म्हणून तर 150 सिनेमांमध्ये मी 150 वेळा हवालदारच केला सर. मी बोललो होतो हे दूध फाटेल. एक काम करा तुम्ही. काय सर? कपडे बदला आणि घरी जा. पॅकअप. पॅकअप पण सीन राहिला. नाही नाही, राहू दे तुमचं पॅकअप. सर त्यांना कशाला घरी पाठवताय? तुम्हीच बोललात ना आर्टिस्ट हा दुधासारखा असतो, त्याचा दही करायचं की तूप करायचं ते आपल्या हातात असतं. मग आता तुम्ही स्वतःहून किटलीभर दूध सांडताय कशाला? वापरा त्याला. विजन आहे ना तुमच्याकडे. डिरेक्टरचं एक विजन असतं, ते कधी कधी बदलावंही लागतं. सगळं नव्याने करतोय की नाही आपण? हो सर. हा सीनही नव्याने करूया. सर 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 सर
सर एक बोलायचं होतं. तुलाही बोलायचं आहे? सर आता सगळं नव्याने करतायत तर मला एक संधी द्या ना, कारण माझ्या एरियात सगळे मला चिकना म्हणतात. तर मी करू का हवलदार? सर एकदम नावाप्रमाणे स्मूथ करेन. अख्खी दूध डेअरी बंद करूया आता सर. असं तर हा मी जो वेश परिधान केलेला आहे त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की आज मी मायथॉलॉजिकल काहीतरी करणार आहे. तर मी कौरव राजपुत्र. सांगा कोण बरं? दुर्योधन. दुःशासन. नाही. दुर्योधन. नाही रे. मी सांगतो मला माहिती आहे. दुःशासन. तुम्हाला ना अख्ख्या भारताला ही दोनच नावं फक्त माहिती आहेत. अरे आम्ही 100 आहोत रे, आम्हाला सुद्धा नाव आहेत. अरे आम्ही सुद्धा लढलो पण करिअर फक्त दोघांचीच झाली. वा वा. मी 57वा कौरव पुत्र चित्रांग. नाही ओळखलत ना? असो पण मला फक्त माझे आई वडील ओळखतात, कारण शेवटी आई वडीलच असतात जे मुलासाठी मरतात. ते म्हणतात ना, कळणार नाही तुला आई बापाची माया. संपलंय आता, वाजू नकोस. तेव्हा ते आई वडील माझे आज माझा बर्थडे साजरा करण्यासाठी हा महाल त्यांनी सजवलेला आहे. त्यांचा आशीर्वाद घेतो आणि बर्थडे साजरा करतो. प्रणाम पिताश्री माता. ऐका ना. प्रणाम. मी चित्रांग प्रणाम करतोय माताना आणि पिताना. आलास? हो. लय लवकर आलास. हो. नाही बर्थडेला अजून उशीर आहे ना. हो. बरं झालं आलास. आता आलाय तर केक खाऊन जा. माझ्या 57व्या पोराचा बर्थडे आहे आज, वाढदिवस. केक खाऊन. 57वा त्याला नाव नाही आहे का? नाव केकवर पण 57 लिहिलेलं आहे. अहो त्याला नाव आहे अहो चित्रांग, आणि तो चित्रांग मी आहे आणि मीच तुमचा मुलगा आणि त्याचाच बर्थडे आहे. मीच आता बर्थडे बॉय आहे. मी चित्रांग. अरे तू आलास व्हय? अरे कुठे आहेस? इकडे पाठीमागे. बाळा तू आलास का? अरे अगं काय तुला लाज वाटाय पाहिजे गांधारी. कुठे गेलीस तू? पाठीमागे. काय तुला लाज वाटाय पाहिजे गांधारी. हा तू पोराचं नाव विसरलीस. पोराचं नाव विसरलीस. माझ्या ऋतिकचं नाव विसर. ऋतिक नाही चित्रांग माझं नाव आहे. चित्रांग. ये बघा मी तुम्हाला आधीच सांगते. ते तिकडे आहेत. हा इथूनच सुरुवात करणार आहे. हे बघा तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते, माझ्यावर ओरडायचं नाही. आपल्याला 100 पोरं आहेत. 100 पोरांची 100 नावं एकटीनं कशी लक्षात ठेवणार मी? अरे पण साधं नाव लक्षात ठेवता येत नव्हतं तर कशाला जन्माला घातलात? अगं हे बेसिक आहे का माते? हे बघ बाळ जन्माला घालणं ही देवाची देणगी असते, देवाचा प्रसाद असतो. होय बाबा होय. एखादं नाव सुचलं म्हणून बाळ जन्माला घालायचं असं नाही होत, हो की नाही? आणि राज्य स्थापन करण्यासाठी पुत्रांची आवश्यकता असते. तुम्ही 100 कौरव पुत्र होतात म्हणून महाभारतात रडलात. आणि काय 100चं घेऊन बसलीस? एकाचं नाव तरी लक्षात आहे का तुझ्या? अरे मी बाप आहे बाप. कुठे गेलास तू? इकडे आहे मी. इकडेच आहे. बोला. कांदारे भोग आता कर्माची फळ भोग. आपली स्वतःची पोरं आपल्याला आता उरपाट बोलायला लागली तरी बस झाली. तरी मी तुला सांगत होतो का नाही? सांग बरं. सांगत होतो का नाही नावाच्या भानगडीत पडू नको? ऐकशील तर शपथ. बाबा दुर्योधन झाल्यावर तू शासन ठेवायच्या नादाला कशाला लागलीस तू? बाबा दुर्योधन 1, दुर्योधन 2, दुर्योधन 3, दुर्योधन 4, 5, 6, दुर्योधन 45. म्हणजे सांगायला पण सोपं झालं असतं ना. तर तू बाळच असे एक नाही माझा म्हाताऱ्याचा ऐकशील तर शपथ. पप्पा मी काय गाडी आहे का? MH14 MH12 बोलायला?
अरे मी कोण आहे, काय चाललंय हे? आणि दुर्योधन नंतर कन्सिडरच करायचं नव्हतं तर कशाला जन्माला घातलं, कशाला पसारा वाढवला तेवढा सगळा? माझी तुला नेमकं म्हणायचंय तरी काय मला स्पष्टपणे सांग. म्हणजे आता बोललेलं परत म्हणून दाखवू मी तुला? नको बाबा नको, त्याची काय सुद्धा गरज नाही. तू परत बोललास तरी कुणाला काहीच कळणार नाही. पप्पा एवढंच फक्त स्पष्ट बोलतोय. अरे आमची शरम काढायला लागलास तू, आमची. आला का काय कमी केलं तुला सांग मला, काय कमी केलं का? आला का बाप आहे मी, बाप. घासातला घास काढून तुला दिला. तू गप बस, एकटा शब्द सुद्धा बोलू नको. आला का तुला कपडा कमी पडला का, खायचं कमी पडलं का, फाटकी कपडे घालायला दिले तुला, काय कमी पडलं तुला? जाऊ द्या ना. अरे कुठं जत्रेला घेऊन गेलो तर 100 मला पोरं व 100. एकाने जिलेबी मागितलं तर 100 जिलेब्या घेऊन द्यायला लागला. एकाने जर गुढी शेव मागितलं तर 100 गुढी शेव घेऊन द्यायला लागायचं. एकाने जर पोगणा मागितला तर 100 पोगणं घेऊन द्यायचो. सगळ्या जत्रेत पोगण्याचा आवाज. शांत व्हा. काय आधीच तुम्हाला श्वासाचा त्रास आहे, असं करणार वय? शांत व्हा, शांत व्हा. नाही गांधारे, बोलू दे मला, बोलू दे. पाठ आहे तर पाठीशी बोलून घेऊ दे. मनात साठलेलं पाठीशी बोलून घेऊ दे. आले का काय कमी केलंय तुला? आले का जत्रेत गेलो तर एक पोरग म्हणायचं मला बाबा पळण्यात बसायचंय, जुहिंग रप्पा. 100 जणांची पळण्यात बसवायला लागायचं मला. 3 दिवस अख्खा पाळणा मी बुकिंग करून ठेवायचं. 3 दिवस. पाळण्याचं कौतुक मला सांगू नका. ते दुर्योधन दुःशासन मोठे म्हणून दादागिरी करून 3 दिवस स्वतः बसायचे, आणि तो कंद एकदम छोटा म्हणून लाडात येऊन 3 दिवस तो स्वतः बसायचा. तुम्ही सतत म्हणायचात, कोणी काय बोलले की लहानांना बसू द्या, लहानांना बसू द्या. मधला बसतोय असं बघ. आम्ही फक्त फिरणारे पाळणे बघितले, बसलो कधीच नाही. पाळण्याचं कौतुक सांगू नका मला. काय केलं काय केलं कमी तुला? एवढा मोठा आलिशान महाल बांधून दिला. एवढा आता बर्थडेला मी सजीवला महाल. महाल? मग हा महाल आपल्या राज्यात जेवढी लोक आहेत ना त्यापेक्षा 15 लोक जास्त आपल्या महालात आहेत. काय चाटायचं तो महाल? मला माझी ओळख हवी, माझी ओळख हवी. ठीक आहे. अरे वळकले रे, वळकले वळकले रे, वळकले. बाल नाट्य नकोय मला, बाल नाट्य नकोय. अरे ओळख निर्माण करायची. अरे ओळख निर्माण करायला असं सहजासहजी ओळख निर्माण होत नसते संपतराव. मी संपतराव नाही, मी संपतराव नाही. मला माहित आहे, पण मला सांग, तुझं नाव जर सोपानराव असेल आणि समोरचा माणूस तुला जर संपतराव म्हणत असेल तर यात चूक कोणाची आहे? समोरच्याचीच आहे. अशी कशी समोरच्याची चूक आहे? ती दोन्ही नाव माझी नाही आहे. तो मला माझी ओळख हवी. हे बघ तुषार, तुषार तुषार नाही, तुषार नाही. ओळख अशी सहजासहजी नाही मिळत बाबा. मुद्दाम करता तुम्ही, मुद्दाम करता सगळं. नाही नाही बाळा, मुद्दाम नाही. फंबल मारला असेल त्यांनी. फंबल मारला असेल? इकडे मी इकडे. अगं चित्रांगाचं फंबल अतरंग होऊ शकतं, नटरंग होऊ शकतं. सुभानराव संपतराव यमकसह जुळत नाही ग. कुठल्या लेवलला जाऊन त्यांना कव्हर करते? शरम वाटते मला तुमच्या दोघांची. अरे का हेच दिवस बघायचा बाकी ठेवला होता. अरे काय काय नाही केलं माझं मला माहित आहे. अरे का तुला सांगतो, इथं शूटिंग संपल्यावर मी घरी जातो का नाही, रात्रभर उसाला दारी धरत बसतो, पाणी पाजत बसतो. तू कराडचा आबा नाहीस रे, आता कौरवचा बाबा आहे. शेतातून महाभारतात ये रे.
ये बघ तुला मला या अजिबात आवडलेलं नाहीये. इतकं शिकला सवरलेला तू आणि स्वतःच्या बाबाला अरे तुरे करतोस. काय शिकला सवरला काही शिकलो बिकलो नाही मी. आम्ही 100 भावंड एकत्र शाळेत जायचो तर शाळा भरायची की जत्रा भरायची तेच कळायचं नाही. आणि गुरु सुद्धा त्या जत्रेला शिकवून शिकवून थकले आणि शेवटी त्याने वेगळा स्टँड घेतला. मी पहिला 10 भावांना शिकवेन त्याने उरलेल्या 90 भावांना शिकवायचं. आमचं नुकसान झालं ना. आणि त्या दिवशी तो गुरुजीने माझा थोबाड फोडला. असं का केलं? शाळा भरली होती. गुरुजीने विचारलं समोर काय दिसतंय. एक म्हणाला पानं दिसतायत. दुसऱ्याला विचारलं समोर काय दिसतंय. काय? तो म्हणाला झाड दिसतंय. मग अर्जुनाला विचारलं अर्जुना समोर काय दिसतंय. अर्जुन म्हणाला पोपटाचा डोळा दिसतोय. गुरुजी म्हणाले शाबास. मग मला विचारलं समोर काय दिसतंय. काय पण म्हटलं पोपटाचा डोळा दिसतोय. थोबाड फोडला माझा. मला म्हणतो कॉपी करतोस तू. कॉपी करतो. मनोहर मनोहर रडू नको मनोहर. रडू नको. हे बघ बाळा रडू नकोस तू. नको रडू बाळा. ही गांधारी नाही रडू नको. शांत हो शमशुद्दीन. चित्रांग माझं नाव आहे. चित्रांग माझं नाव एकदा तरी बोला. एकदा तरी बोलाव चित्रांग. हे बघ इकडे इकडे बाळ आहे बघ. रडू नकोस तू. मी चक्कर यायला लागले. एकदा तरी बोलाव. बस खाली बस. चित्रांग एकदा तरी बोलाव. बाळा बाळा माझं ऐकून रडायचं नाही आता. शांत हो तू. अरे म्हातारा माणूस आहे मी. चुका होणार नाही तर काय होणार सांग. आता तेवढा पसारा काय म्हणून देण्यात ठेवायचं. तेवढा पसारा आहे आमचा. मी सांगितला पसारा वाढवायला. तू सांगायला कुठं होतास तवा. चुकणार माणूस चुकणार. पण आता आज आज हे बघ रड नकोस बाळा. रड नकोस. आज बर्थडे आहे की नाही तुझा. आपण बर्थडे साजरा करूया बाळा. उठ मी तुला केक कडे घेऊन चलतो. तुम्ही बर तू घेऊन चल. तू घेऊन मला चल केक कडे. केक काप आता तू. पण मेणबत्ती मी विझवणार बर का. मला मेणबत्ती विझवायला लय आवडते. बाळा बाळा तू केक काप. तू काप केक. कापलास का बाळा केक. ए बाय गाणं म्हण गाणं रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चंपकलाल. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे. नाही येते. जिग्नेश जिग्नेश